नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघणार आहोत भांडवल आवश्यकता. व्यवसायासाठी भांडवलाची आवश्यकता का असते? आता बघा, ज्यावेळी एखादा उद्योजक व्यवसाय स्थापन करण्याचं ठरवतो किंवा व्यवसायाविषयी विचार करतो, तर त्यावेळेस सर्व गोष्टींचा तो विचार करत असतो, सखोल विचार करतो की त्याच्या व्यवसायाच्या उद्देशाने किंवा ज्या उद्देशाने तो व्यवसाय सुरू करणार आहे तर त्याचा उद्देश साध्य होईल की नाही, किंवा व्यवसाय सुरू करण्यासाठी लागणारं जे काही वातावरण आहे ते वातावरण त्यासाठी उपलब्ध आहे किंवा नाही, या सर्व गोष्टींचा तो विचार करत असतो. आता यामध्ये सर्वप्रथम ज्यावेळेस त्याला व्यवसाय सुरू करायचा आहे, सगळ्यात अगोदर विचारात घेण्याची गोष्ट ही अशी की व्यवसायासाठी भांडवल उभारणे. आता ही जी भांडवल उभारणी आहे ही कोणत्या स्वरूपामध्ये भांडवल असलं पाहिजे, म्हणजे हे भांडवल उभारणी करण्यासाठी त्याला या गोष्टींचाही विचार करावा लागतो की सद्यस्थिती काय आहे, किंवा भविष्य काळाचा देखील वेध त्याला घ्यावा लागतो. भविष्यामध्ये असणारी जी परिस्थिती त्याचा एक प्रकारचा अंदाज त्याला बांधावा लागतो आणि त्या अनुषंगाने त्याला त्याच्या व्यवसायाविषयी विचार करून व्यवसाय स्थापन करावा लागतो. व्यवसाय स्थापन करण्यासाठी भांडवलाचं स्वरूप देखील त्याला लक्षात घेणं गरजेचं आहे. भांडवलाचं स्वरूप म्हणजेच काय? आता भांडवल किती प्रमाणामध्ये आवश्यक आहे, बिझनेससाठी व्यवसायासाठी किती प्रमाणामध्ये भांडवलाची आवश्यकता आहे हे विचारात घेणं तर गरजेचं आहेच, कारण की आर्थिक नियोजन तेवढं असलं पाहिजे. तुमच्याकडे आर्थिक पाठबळ तेवढं असेल तर तुम्ही त्या भांडवलाचा विचार करू शकता किंवा भांडवल उभारणी त्या प्रमाणामध्ये व्यवसायासाठी करू शकता. आता या भांडवलाचं स्वरूप याचा देखील विचार करणं तेवढंच गरजेचं आहे. भांडवलाचे दोन प्रकार पडतात, त्यात एक आहे स्थिर भांडवल आणि दुसरं आहे खेळतं भांडवल. स्थिर भांडवल आणि खेळतं भांडवल या दोन प्रकारचे स्वरूप भांडवलाचे असतात. त्यानुसार विचार करून की आपल्याला कोणत्या प्रकारचा व्यवसाय करायचा आहे, कुठला उद्योग असणार आहे आपला, या उद्योगाविषयी विचार करून मग नंतर त्याचं स्वरूप ठरवलं जातं आणि त्या अनुषंगाने मग भांडवल उभारणी केली जाते. त्यातला पहिला प्रकार जो आहे स्थिर भांडवल, या विषयात आपण बघणार आहोत. बघा, स्थिर भांडवल म्हणजेच काय? स्थिर भांडवल म्हणजे अशी मालमत्ता की जी स्थायी स्वरूपाची म्हणजे दीर्घकाळपर्यंत टिकणारी जी आहे, त्यासाठी वारंवार खर्च करावा लागत नाही. बिझनेसला, व्यवसायाला किंवा उद्योजकाला यासाठी खर्च करावा लागणारा जो पैसा आहे हा सुरुवातीला खर्च करावा लागतो. त्यानंतर त्या वस्तूंच्या दुरुस्तीसाठी म्हणा किंवा नवीन ती वस्तू खरेदी करायची असेल तर त्यावेळेसच त्याला तो पैसा खर्च करावा लागतो. म्हणजे अशा स्वरूपाची दीर्घकाळ टिकणारी ही जी मालमत्ता आहे, स्थायी मालमत्ता ज्याला आपण म्हणतो, या स्थायी मालमत्तेसाठी लागणारा जो खर्च आहे किंवा लागणारं जे भांडवल आहे ते याला स्थिर भांडवल असं म्हणतात. उदाहरणार्थ बघा, जसं की व्यवसाय ज्या ठिकाणी करायचा आहे त्यासाठी लागणारी जमीन, त्यानंतर त्यासाठी लागणारी इमारत, यंत्रसामुग्री आहे. यंत्रसामुग्री मोठ्या प्रमाणामध्ये व्यवसायाला लागते. आता जर तुमचा व्यवसाय हा नवीन जर तुम्ही सुरुवात केला तर या स्थिर भांडवलाची आवश्यकता तुम्हाला जास्त प्रमाणामध्ये असते, कारण की तुमच्याकडे भांडवल सुरुवातीला नसणार. व्यवसाय नवीन सुरू करायचा आहे तर त्यामध्ये तुम्हाला नवीन या सर्व गोष्टी उभाराव्या लागणार आणि नवीन या गोष्टी उभारण्यासाठी तुमच्याकडे या सर्व गोष्टी उपलब्ध असणं गरजेचं आहे. त्यामध्ये यंत्रसामुग्री प्रामुख्याने येते, त्यानंतर फर्निचर आहे, इमारत आहे, जमीन आहे. सगळ्यात सुरुवातीची म्हणजे ते जमिनीपासून तर त्या व्यवसायासाठी लागणारी यंत्रसामुग्री, या सगळ्या गोष्टींचा विचार त्या ठिकाणी करावा लागतो आणि या सर्वच मालमत्तेला आपण स्थिर मालमत्ता असं म्हणतो. स्थिर मालमत्ता ही जी आहे, आता आजकालच्या काळाचा जर आपण विचार केला
तर लागणारी ही स्थिर मालमत्ता याचं प्रमाण आपल्याला जास्त प्रमाणामध्ये दिसून येतं. ते यासाठी कारण की आता बदलती आधुनिक परिस्थिती जी आहे, या आधुनिक परिस्थितीमध्ये यंत्रसामुग्रीचा वापर जास्त वाढलेला आहे आणि यंत्रसामुग्री ही मोठ्या प्रमाणामध्ये खरेदी करायची किंवा जास्त सुधारित अशी जर यंत्रसामुग्री खरेदी करायची आहे, त्यासाठी आर्थिक नियोजन असणं तर गरजेचं आहेच आहे, पण स्थिर भांडवलाची देखील आवश्यकता त्या ठिकाणी असते. हे दीर्घ मुदतीचं जे भांडवल आहे, ह्या भांडवलासाठी मग आता हे उपलब्ध करून घेण्यासाठी वेगवेगळ्या मार्गांचा अवलंब केला जातो. या मार्गांमध्ये भाग, शेअर्स ज्याला आपण म्हणतो, भाग, कर्ज रोखे, बंधपत्रे, त्याचप्रमाणे आता बँकांकडून जे कर्ज घेतले जातात या सगळ्यांचा समावेश त्यामध्ये होतो, की जेणेकरून पैसे उभारणी केली जाते आणि या पैशांमधून ती मालमत्ता खरेदी केली जाते आणि अशा प्रकारे दीर्घ मुदतीचं हे जे भांडवल आहे, हे भांडवल उभारलं जातं. आता ह्या स्थिर भांडवलाच्या आवश्यकतेवर परिणाम करणारे वेगवेगळे घटक आहेत. यात वेगवेगळे घटक कोणकोणते ते आपण बघूया. बघा, पहिला आहे व्यवसायाचे स्वरूप. तुमचा व्यवसाय कुठल्या पद्धतीचा असणार आहे, त्याचं स्वरूप कशा पद्धतीचं असणार आहे, याविषयीचा विचार केला जातो. की आता त्यामध्ये जर तुम्ही निर्माण करणाऱ्या वस्तू कोणत्या प्रकारच्या आहे, लोकांना हव्या असणाऱ्या किंवा लोकांसाठी उपयोगी असणाऱ्या वस्तूंचीच निर्मिती उद्योगांमध्ये केली जाते, पण यामध्ये कोणत्या प्रकारचं स्वरूप तुमच्या व्यवसायाचं आहे त्यावर स्थिर भांडवल अवलंबून आहे. जर तुमचा व्यवसाय हा लोकांना उपयोगी असणाऱ्या वस्तू किंवा सेवा पुरवण्याचा असेल तर त्यासाठी लागणारं स्थिर भांडवल हे जे आहे हे जास्त प्रमाणामध्ये लागत असतं. आणि दुसरा असा प्रकार आहे की फक्त खरेदी विक्रीचा जो व्यवसाय आहे, या खरेदी विक्रीच्या व्यवसायामध्ये मात्र तुम्हाला स्थिर भांडवलाची गरज ही कमी प्रमाणात असते. म्हणजे गरज असते, स्थिर भांडवलाची गरज आहेच, पण प्रमाण त्याचं कमी असतं. त्यानंतर बघा, व्यवसायाचे आकारमान. व्यवसायाचं आकारमान कसं असेल, आता तुमचा जर पूर्वीचा व्यवसाय आहे, कालांतराने त्याच्यामध्ये वाढ होणार, वृद्धी होणार, तुमचा व्यवसाय पूर्वी इतकाच लहान राहणार नाही, तर त्यामध्ये प्रगती होत जाणार, तो वाढत जाणार. त्याचं जे आकारमान आहे, हे आकारमान देखील विचारात घेणं गरजेचं आहे. ज्या प्रमाणामध्ये व्यवसायाचं आकारमान वाढत असतं त्याच प्रमाणामध्ये भांडवलाची गरज देखील वाढते आणि लागणारं हे जे स्थिर भांडवल आहे, हे स्थिर भांडवलाची गरज त्या काळामध्ये जास्त प्रमाणामध्ये वाढत असते. म्हणजे व्यवसायाचं जे आकारमान आहे हे ज्या प्रमाणामध्ये वाढतं त्या प्रमाणामध्ये स्थिर भांडवलाची आवश्यकता देखील वाढत असते. तिसरा मुद्दा आहे बघा, व्यवसायाची व्याप्ती. जसं आपण बघितलं व्यवसायाचं आकारमान कसं आहे, तसंच व्यवसायाची व्याप्ती कशा पद्धतीची आहे, व्यवसायाचं स्वरूप कसं आहे. जसं की एखादा व्यवसाय असा असेल की अगदी वस्तूच्या उत्पादनापासून ते वस्तूच्या बाजारपेठेच्या वाहतुकीपर्यंत येणारं संपूर्ण कार्य जर एकाच संस्थेवर अवलंबून असेल किंवा अशी एक व्यावसायिक संस्था की जी वस्तूच्या उत्पादनापासून ते वाहतुकीपर्यंतचा पूर्ण कारभार बघते, अशा व्यवसायासाठी दीर्घ मुदतीचं जे कर्ज आहे किंवा निधींची आवश्यकता जी आहे ही जास्त प्रमाणामध्ये लागत असते किंवा जास्त प्रमाणामध्ये आवश्यक आहे. चौथा मुद्दा आहे भाडे तत्वाचे प्रमाण. जर उद्योजकाने भाडेपट्टीच्या तत्वावर मालमत्ता संपादन करण्याचा निर्णय घेतला तर त्याला व्यवसायात कमी प्रमाणावर निधी आवश्यक असतो, कमी प्रमाणामध्ये त्याला निधी आवश्यक असतो. आता भाडेपट्टी ज्या वेळेस उद्योजक आकारतो
त्याच्या मालमत्तेवर, तर त्याला लागणारा जो व्यवसायामध्ये कमी प्रमाणामध्ये पैसा खर्च करावा लागतो. आता ही भाडेपट्टी म्हणजे काय किंवा भाडेतत्वाचा करार म्हणजे काय? जेव्हा एखादी व्यक्ती विशिष्ट कालावधीसाठी ठराविक कालावधीसाठी त्याची काही मालमत्ता दुसऱ्याला वापरण्यासाठी देत असते, तेव्हा त्यावर म्हणजे भाडेतत्वानुसार ते देत असते. म्हणजे भाडेतत्वावर त्याच्याकडून पैसे त्याला वसूल होतात आणि मग नंतर आपली जी वस्तू आहे ती तो परत घेऊन नंतर आपला व्यवसाय त्यावर सुरू करत असतो. म्हणजे भाडेतत्व किंवा भाडेकरार म्हणजे अशी एक व्यक्ती की जिच्याकडे असणारी जी मालमत्ता आहे ती काही ठराविक कालावधीसाठी दुसऱ्याला तो वापरण्यासाठी देतो. जसं त्यामध्ये उदाहरणार्थ बघा, जमीन, इमारत, यंत्रे या सगळ्या गोष्टींचा त्यामध्ये समावेश होतो. यानंतर 5वा मुद्दा आहे उपकराराची व्यवस्था. उपकरार म्हणजे उत्पादनाच्या काही प्रक्रिया जर उद्योजकाने करार करून इतरांकडे सुपूर्द करण्याचा विचार जर केला असेल तर अशा प्रक्रिया पार पाडण्यासाठी त्याला किमान मालमत्तेची गरज असते. आता जर एखादा उत्पादकाने ठरवलं की आपल्याला एखादं उत्पादन करायचे, पण त्याने त्याच्या कामामध्ये जर कोणाला शेअर दिले, कोणाला हस्तक्षेप केला त्याचा आणि त्याचं जे काम आहे इतरांकडे त्यांनी जर सुपूर्द केलं, काही प्रमाणामध्ये काम स्वतःकडे आणि काही प्रमाणामध्ये इतरांकडे जेव्हा तो सुपूर्द करतो त्यावेळेस केला जाणारा जो करार आहे त्याला उपकरार असं म्हटलं जातं. आता हा जो करार आहे याची जर व्यवस्था त्या उद्योजकाने केली, म्हणजे बघा आता या कराराची आवश्यकता कधी भासते? ज्यावेळेस तो उद्योग, तो व्यवसाय हा मोठ्या स्वरूपाचा असेल, मोठ्या प्रमाणामध्ये चालणारा जो उद्योग आहे, या उद्योगांसाठी एकाच व्यावसायिकाकडून किंवा एकाच उद्योजकाकडून ते चालवणं शक्य होत नाही. त्याला लागणारं पाठबळ, मनुष्यबळ हे जास्त प्रमाणामध्ये आवश्यक असतं आणि जर त्याच्याकडून ते एकट्याकडून शक्य झालं नाही तर तो त्याच्या कामाची विभागणी करू शकतो आणि त्याच्या कामाची विभागणी करून त्याने त्याचं स्वतःचं जे उत्पादनाचं कार्य आहे हे त्याने जर इतरांकडे जर त्याने सुपूर्द केलं, काही प्रमाणात स्वतःकडे आणि काही प्रमाणामध्ये इतरांकडे जर त्याने सुपूर्द करण्याचा विचार जर केला तर या ज्या प्रक्रिया आहे या पार पाडण्यासाठी त्याला किमान मालमत्तेची गरज असते. त्यामुळे व्यवसायामध्ये स्थिर भांडवलाची गरज कमी पडते आणि अशा वेळेस त्याला स्थिर भांडवल जे आहे हे कमी प्रमाणामध्ये लागत असतं.